तर चला मला वाटतं सलामी जोड्या पण वायसीबी संघाकडून एनपी स्पोर्ट्स वायसीबी डेमिन या तर चला जबरदस्त सामना बघितला आपण एकावर नक्कीच एकदम चुरतचा सामना आणि बघा काय मेहनत घेत आहेत अब्बू आणि फॅबू अब्बू आणि प्यार प्रियस आणि शॉन पण जबरदस्त मेहनत अब्बू आणि जर प्यार यांचं बघितलं तर एकाच यावरचे दोन मने आहेत एकाच मालीवरचे दोन मने आहेत एका गाडीवर दोघं सर्व ठिकाणी दोघं कधी कधी दोघांना एक मोबाईल असला तरी दोघांना चालतो तर चला घाई करा बघूया काय सामना झाला पुढचा जबरदस्त अतितटीचा सामना आरपीनला मला वाटतं रेडी करायचं आहे तर बघूया षटक क्रमांक 1 घेऊन साहिल बघूया साहिल पहिला नक्कीच पहिल्या मॅच मध्ये मॅकमिलन जास्त काही करू शकले नाही तरी असं पंचामार्फत आता मात्र आम्हाला लेट्स प्लसचा असा इशारा येतोय बघूया या सामन्यामध्ये नक्कीच मोठी अपेक्षा मॅकमिलन यांच्याकडून असेल पहिला चेंडू घेऊन साहिल पाटील मॅन फ्रॉम गोरदेव पहिला चेंडू मॅकमिलन यांच्यासाठी पहिला चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय पंचांनी पहिला ऑप्स्टमच्या भरपूर बाहेर चेंडू आहे लक्षात ठेवा एकच वाईड आहे तुम्ही शफल व्हा काय व्हा एकच वाईड आहे फक्त चेंडू जर तुम्ही बाहेर गेले आणि अंगाच्या ह्या साईडून गेला म्हणजे तर तो डॉट चेंडू दिला जाईल बघूया पुन्हा एकदा साहिल टू मॅकमिलन पुढचा चेंडू घेऊन यावेळी नक्कीच कालचाच कॉपी बुक स्टाईल फटका काल देखील अशाच पद्धतीने हेलिकॉप्टर उडवले होते मॅकमिलनने जबरदस्त फटका 6 धावा दिला संधी ऐक्या सुमधुर संगीत बघूया पुन्हा एकदा साहिल आपल्या षटकातील पुढचा चेंडू मॅकमिलन यांच्यासाठी यावेळी नक्कीच पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक अटेंड करायचा होता चेंडू बॅटर आला नाही एकदा पूर्ण केली बघूया थोडेसे फंबल आणि लगेच नजर हटी दुर्घटना घटी लगेच 2 धावा पूर्ण काय जबरदस्त रनिंग इन बिटवीन विकेट्स म्हणावी लागेल अभिषेक आणि मॅकमिलन कारण नक्कीच चेंडूला पाहणं हे नक्कीच भरपूर गरजेचं असतं नक्कीच साहिल षटकार लागल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून देखील होता कारण नक्कीच चांगला धाटणीचा गोलंदाज साहिल देखील यावेळी पुन्हा एकदा नक्कीच पडल्यानंतर षटपीत प्रकारचा चेंडू होता पुन्हा एकदा साहिल यांचे बंधूच आहेत तिथे चांगलं शतरक्षण जतीन याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एक धाव संख्येने संघाची धावसंख्या होती म्हणजे दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले 10 धावा 3 चेंडू टाकून झाल्यात आता मात्र अभिषेक मागील सामन्यामध्ये नक्कीच शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवला अभिषेक यानं बघूया साहिल टू अभिषेक यावेळी अभिषेकांनी देखील बघूया हवेमध्ये चेंडू आहे क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि मला वाटतं पंचांनी चेंडूला नो घोषित केलेला आहे ओव्हर स्टेप अभिषेक जीवदान नक्कीच अभिषेकाच्या समोरच्या दिशेने आलेले सर्व फटके फसले होते पुढच्या मॅच मध्ये देखील अभिषेकचा एक फटका फसला होता त्यावेळी झेल सुटला होता बघूया साहिल पुन्हा एकदा कारण नक्कीच अतिरिक्त वेग काढायला जेव्हा गोलंदाज जातो यावेळी नक्कीच मुक्त फटका खेळण्याची संधी होती पण यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आता मात्र 4 चेंडू होत आहे साहिल नक्कीच चांगला कमबॅक साहिल याच्या माध्यमातून होत आहे बघूया पुन्हा एकदा साहिल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मॅकमिलन यांच्यासाठी यावेळी नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आहे पंचांनी बघितलं लगेच आमच्यापर्यंत
पंचावल्ले अवांतर धाव संघ आणि संघाची वाढ. आणि नक्कीच याच्यानंतर भवानी मुंबईकर, नवीन पाटील, वेलेरिन गोविंद, ॲस्टल, त्याच्यानंतर गॉडसन या सर्वांना तुम्ही इन ॲक्शन मध्ये बघणार आहेत. यावेळी बघितला नक्कीच मॅकमिलन गोविंद यांचा नक्कीच जबरदस्त फटका. वेट अँड वॉच आणि चेंडूला पाठवा सीमारेषेच्या गाठ. धावसंख्या झाली ती म्हणजे 19. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. बघूया साहिल थोडेशा मागणे ठरताना दिसत आहेत. नक्कीच मॅकमिलन जबरदस्त मैदानाच्या आत फलंदाजी करत आहे. एक नक्कीच अभिषेकाला बाद केलं होतं पण तो चेंडू मला वाटतं ओव्हरस्टेपच्या पद्धतीने नो झाला. बघूया आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन साहिल मॅकमिलन यांच्यासाठी मारा करतील. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी बघूया आणि इथून पुन्हा एकदा धोका आणि एकदा वाचले पण दुसऱ्या वेळेला नाही वाचले. अभिषेक मला वाटतं अगोदरच निघाले होते, काही गरज नव्हती मला वाटतं ही धाव घेण्याची आणि नक्कीच इथे आत्महत्या झालेली आहे. थँक्यू डीजे. चला पायाचा वेग वाढवायचा. क्लिंटन माल्याने देखील मागील मॅच मध्ये एक षटकार मारला होता, मोक्याच्या क्षणी षटकार आला होता. बघा काल सत्यम आणि निनस यांच्या बॅटिंग साठी 70-70 मधून एक टी शर्टचा वादा केला होता आणि आज ते तिथे जात आहे आणि नक्कीच देतील. लिनस मला वाटतं भरपूर खुश आहेत कालच्या दिवसापासून. तब्बल संघामार्फत मला वाटतं त्यांना 2000 रुपये देखील एक्स्ट्रा देण्यात येणार असं वादा देखील केलेला आहे. बघूया आता मात्र गोलंदाज नक्की शुभम परब ज्याने एक धावाचं षटक या मालिकेमध्ये टाकले, सर्वाधिक कमी धावसंख्येचं षटक. बघूया शुभमच्या समोर ह्यावेळी नवा संघ आहे, नक्कीच नवीन फलंदाज क्लिंटन. बघूया शुभम आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन क्लिंटन याच्यासाठी. पहिला चेंडू अतिशय चांगल्या रीतीने खेळून काय शतरक्षक आहेत तिथे रोहित आहेत, चांगलं शतरक्षक रोहित याच्या मार्फत एक धाव, पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. बघूया इथून अभिषेक पुन्हा एकदा अर्धे मध्ये आले होते. अभिषेक खूप जलद गतीने धाव घेत आहेत. शॉर्ट बॉल चेंडू होता पण क्लिंटनला असं वाटलं की चेंडू फिरेल पण थोडासा कमी चेंडू फिरला आणि बॅट लेट झाली. एक धाव दोन धावा, या दोन धाव संघाचे 21 धावा. नक्कीच 3 षटका मग कुठेतरी 40+ बनवण्याचा प्रयत्न असेल कारण नक्कीच मॅकमिलनने चांगला स्टार्टअप दिलाय. त्याचप्रमाणे कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल गोरदेव संघाचा. बघूया पुन्हा एकदा शुभम यावेळी चांगला फटका. बघूया जतीन आहे तिथे, जतीनची हाईट कमी पडले आणि वेलेरिन यांचा चांगला प्रयास होता. पुढच्या वेळेस एका हातामध्ये घेतला होता पण या वेळेस थोडेसे कमी पडले. डीजे जास्त वेळ देणार नाही. धाव संख्या 27-27, 2 चेंडू टाकून झाल्यात. अभिषेक काहीतरी कन्फ्युजन आहेत मला वाटतं 27 झाली आहे. बघूया शुभम यांच्या दुसऱ्या चेंडू जबरदस्त प्रहार क्लिंटन याच्या माध्यमातून बघितला. यावेळी पुन्हा एकदा नक्कीच यावेळी खोवर टप्प्याचा चेंडू टाकला, एक धाव पूर्ण केली. अभिषेक बघा निघाले होते, थांबले, परत निघाले, दुसरी धाव तिसरी धाव निघाल्यात पण 3 होणार नाही. अभिषेकात जेवणाला काय खाल्ले काय माहित नाही कारण नक्कीच चांगली रनिंग बिटवीन विकेट्स मध्ये होत आहे क्लिंटन आणि अभिषेक याच्या माध्यमातून. 29 धावा झाल्या, 3 चेंडू टाक, अजून 3 चेंडूवर नक्कीच कुठेतरी 6 धावा करण्याचा जरी झाला तर नक्कीच 35+ च्या दिशेने वाढ संख्या होईल. अजून याच्यानंतर एक षटक बाकी आहे. बघूया आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी नक्कीच वेट करून खेळायचं होतं, धावा या धावून काढायच्यात. अभिषेक पोचतोय, क्लिंटन काय करतोय. मेडिकल इंडस्ट्रीमध्ये जॉबसाठी आहेत पण नक्कीच फिटनेस अभिषेक याची भारी आहे.
ही कवीची ताकद आहे, कारण कवीमध्ये जास्त फिटनेस आहे. सुया मारून आणि खुर्शावर बसून फिटनेस होत नाही, हेच सांगत आहेत अभिषेक. त्याच्यासाठी वजन तुकावं लागतं, डोली ओढाव्या लागतात, कावी मारावी लागतात. बघूया नक्कीच शुभम आता मात्र कमबॅक करतो असंच म्हणावं लागेल. पण नक्कीच दुहेरी धावा येतात तिथे लक्ष द्यावं लागेल गोरदेव संघाला, कारण पळून धावा जास्त आतापर्यंत. यावेळी नक्कीच संधी निर्माण झालेल्या बघूया. साहिल 3 खेळाडू झेल खाली आणि साहिलने चांगला झेल टिपलाय तिथे. साहिल याचा चांगला प्रयत्न. आता मात्र क्लिंटन याला पलतावं लागेल. तब्बल नक्कीच आपल्या संघासाठी मोठं 12 धावा करून क्लिंटन बाद झाल्यात. बघूया पुढचा खेळाडू कोण असेल. अज्वल आणि मला वाटतं त्याच्यानंतर बाब्या. माझं जे बक्षीस आहे ते पाठवा. काल सांगितलं होतं चॅनल RCB हारेल, 500 रुपयाची भेट लाव. आत जात आहेत रातो के कातील डेन्झिल पाटील. बघूया डेन्झिल मागील मॅच मध्ये 1 चौकार मारला होता. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. त्या मॅच मध्ये देखील शेवटचा चेंडू होता. धावसंख्या 31 झालंय. बघूया शुभम नक्कीच कमबॅक करत आहेत असंच म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत नक्कीच 12 धावसंख्या त्याने 5 चेंडूवर खर्च करून 1 घडी देखील बाद केलाय. नक्कीच महत्वपूर्ण ज्या मला वाटतं फलंदाज षटकार ठोकला होता त्यालाच बाद केलंय. बघूया शुभम यावेळी नक्कीच कदाचित वाईट देखील झाला असता, पण यस तिथं बॅट अटेंड केला आणि यस इथं परतावायला गेलं. डेंजर याला तर लक्षात ठेवा. मी विनंती करतोय ज्या संघाने अद्यापपर्यंत या स्पर्धेची एंट्री फीस दिली नाही त्यांना विनंती करतो अर्ध्या तासात तुमची एंट्री फीस जमा करा, नाहीतर इथून आम्ही नावं सांगू. आणि विनंती जर तुमच्या कुठल्या अडथळा असतील तर त्या रेनॉल्यांशी तुम्ही संपर्क साधा आणि सांगा तसं की आम्ही या वेळेस एंट्री तुमची पोहोचू. ही नम्र विनंती करतोय. हे आमचं काही नाही, फक्त आयोजकांचे कॉल आहेत जे आम्ही तुमच्यापर्यंत सादर करतो. आणि टॉससाठी या चला उत्तम बॉईज संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे रॉयल स्टनर 2 बलाढ्य संघ मीरा भाईंदर परिसरातील वाटतं बॉनी मुंबईकर पहिलाच हजर झालेले आहेत. बघूया प्रणय आलेले आहेत. शेवटचं षटक नक्कीच कुठेतरी जास्त धावसंख्या घेण्याचा प्रयत्न YCB संघामार्फत असेल. बघूया प्रणय पहिला चेंडू अतिशय जोरकास टाकला चेंडू होता, ब्लॉकर मध्ये टाकला. बघूया तिथे आहे क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण केली. बघूया इथून फेकी थोडीशी खराब आणि क्या बात आहे अभिषेक, काय जलद गतीने धावतोय मैदानाच्या आत. जिथे फक्त 1 धाव आहे तिथे 2 धावा वसूल करतोय. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती म्हणजे 33. नक्कीच इथून 40+ जाण्याचा प्रयत्न असेल NP स्पोर्ट्स YCB या संघाचा. बघूया पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन प्रणय. बघूया धावसंख्या झाली ती म्हणजे 33. पुढचा चेंडू यावेळी नक्की शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता, टॅप केलाय. धावा या डी झोन मध्ये चेंडू गेलाय, 2 धावा असतील. नक्कीच अभिषेक यांची बॉडी लँग्वेज थोडीशी थकलेली जाणवत आहेत, कारण प्रत्येक चेंडू त्यांना धाव घ्यावी लागत आहे. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 35. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. तर बोल चेंडू बघण्यासाठी कोण गेलंय का? मला वाटतं गेले तिथे कोणीतरी. साहिल पण आहेत तिथे. थँक्यू. दुसरा चेंडू दिलेला आहे बाबा, दुसराच कुठला चेंडू दिलेला आहे. तर आपण इथून चेंडू देत आहोत. मोठा आलेला आहे, यावेळेस आलेला आहे.
बघूया प्रणय 2 चेंडूवर आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. 35 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. बघूया प्रणय पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू अभिषेक यांच्यासाठी घेऊन ह्यावेळी नक्कीच ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू आहे. पंच आमच्यापर्यंत वळतात. अवांतर धाव. बघूया पुन्हा एकदा प्रणय आपल्या षटकातील पुढचा चेंडू अभिषेक यांच्यासाठी घेऊन ह्यावेळी नक्कीच चांगला चेंडू चेंडू पडल्यानंतर नक्कीच अतिरिक्त उछाल होता या चेंडूमध्ये. इथं अभिषेक बीट होता कारण शेवटच्या षटकामध्ये जर बीट असले तर नक्कीच थोडीशी खेदाची गोष्ट आहे कारण आपल्याला 40+ धावा न्यायच्या आहेत. कारण आपण गोडदेव संघाचा विचार केला तर अतिशय चांगला संघ आहे. बघूया पुन्हा एकदा प्रणय ह्यावेळी अभिषेकच्या पट्ट्यामध्ये दिला होता आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पट्ट्याच्या बाहेर. 6 धावा. डीजे थँक्यू डीजे. जबरदस्त फटकेबाजी. अभिषेक मॅन इन फॉर्म. काय अफलातून फटका बघितला आपण. अगोदर यष्ट्या दाखवल्या होत्या. यष्ट्यावर टाकला होता पण नक्कीच यष्ट्या जिथे थांबतात तिथे पाठवला. प्रणय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अभिषेक यांच्यासाठी ह्यावेळी फुलटॉसचा पुरेपूर समाचार. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. दमदार बेडा पार आमदार षटकार. डीजे थँक्यू डीजे. आता मात्र थॉमस कॅजिस्टन योहान त्याच्यानंतर लॉर्सन असं म्हणत असतील की तू याच संघामध्ये खेळ. हँडसम बॉल मध्ये तुझी बॅटिंग होत नाही. बघूया पुढचा चेंडू ह्यावेळी नक्कीच मिस्टाम आहे. बघूया झेल पर्यंत पोहोचेल का साहिल. 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा डी झोन मध्ये जातो चेंडू आणि या 2 धावा भेटतील डिक्लेरेशन झोनच्या स्वरूपात. या 2 धावसंख्येने संघाची एकूण धाव संख्या होती ती म्हणजे 50 धावा पूर्ण. क्या बात आहे अभिषेक पाटील. जबरदस्त फलंदाजी अभिषेक यांच्या मार्फत. तब्बल 7 चेंडू मध्ये 7 चेंडू आणि 19 धावा. जबरदस्त स्लॉगर मध्ये फटकेबाजी अभिषेकाच्या माध्यमातून झालेले आहे आणि तब्बल बघायला गेलो तर मला वाटतं 51 धावांचं आव्हान अवघ्या या 3 षटकामागे ठेवलंय. बघूया या आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जाईल गोडदेव संघ. तरी विनंती करेन वायसीबी एनपी स्पोर्ट्स वायसीबी संघाला की लवकरात लवकर आपलं शतरक्षण मांडून घ्या जेणेकरून आपल्याला जास्त वेळ जाणार नाही. तर नक्कीच मी आता थोडा वेळ डीजेला संधी देतोय. थोडा वेळ आपण ब्रेक घेऊया आणि भेटूया पुढच्या इनिंग मध्ये. देऊया डीजेला संधी. यू आय कम ऑन डीजे. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. नाचक हचकेन चालतो नागोबाला चालतो.
हॅलो हॅलो. तर चला सरांना विनंती करतो, अक्षम साटम सर जॉईन व्हा. चला टॉसला या दोन टीमचे कॅप्टन. उत्तन बॉयज, उत्तन संघाचा कॅप्टन कोण आहे? रॉयल स्टनर मिराडो टीमचा कॅप्टन. उत्तन टीमचा नवीन पाटील कॅप्टन या. नवीन आपण यायचं लवकर टॉसला. आणि काही प्रेक्षकांना प्रश्न पडलेत की काल खेळलेले खेळाडू किंवा परवा खेळलेले खेळाडू आज कसे काय. तर तो हाफ वेगळा होता, तो लॉट वेगळा होता. गावातला लॉट वेगळा आहे आणि एक गाव एकचा वेगळा आहे. आणि गावातले ओरिजिनल संघ होते आणि आज एक गाव एकचा फॉर्मॅट आहे. दोन्ही फॉर्मॅट वेगवेगळे आहेत. म्हणून मॅकमिलन, रायनल आणि भरपूर खेळाडू आहेत ते डबल दिसत आहेत तुम्हाला. त्याचं कारण आहे आजचा जो फॉर्मॅट आहे तो एक गाव एकचा आहे आणि काल आणि परवाचा जो होता ओरिजिनल एक गाव एक, ते म्हणजे गावातला हाफ होता. टॉस करूया. आलाय का रॉयल स्टनर मिरारोडचा कॅप्टन आलाय? मला वाटतं उत्तनचा कॅप्टन नाही आलाय. नवीन पाटील आपला कॅप्टन कोण असेल तो पाठवा. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्क वरती आलाय क्लिंटन. पहिला बॉल फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉल टेनिस क्रिकेटचा घातक बॉल आहे. ज्या बॉल वरती चौकार षटकार कमी आणि विकेट जास्त जात आहेत. यावेळी कॅच सुटलाय पहिल्याच बॉलला. चला आमचे जे छोटे ऑडियन्स आहेत ना, बॉल बॉय, त्यांनी बाउंड्री लाईनच्या मागे देखील जायचंय. तुम्हाला नंतर आहे काहीतरी गिफ्ट आहे तुम्हाला. बॉलचा बॉक्स मिळेल. जो जास्त बॉल आणून देईल ना त्याला दिला जाईल आणि तुमच्या कंपनीला सुद्धा मिळेल. यावेळी उडवलाय चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय धुमधडाका साहिलच्या बॅट मधून. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला ना, ओह व्हॉट अ शॉट. हेलिकॉप्टर. महेंद्र सिंग धोनी कॉपयुग स्टाईल मध्ये. साहिल पाटील आयकॉन प्लेअर आहे या संघाचा. यावेळी मात्र स्लॉग हिट करायचं होतं. फील्डर डाऊन दी बॉल. जेल टिपलाय. साहिलला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. बारा आहे किती? 12 आहे की 12 आहे की 12 आहे की 12 राहण्याच्या 12 आहे की 44. 12 आहे की 44. थँक्यू. 3 चेंडू 7 धावा. चला गेम मध्ये स्पीडअप करायचा. गेम स्पीडअप कारण की 4 नंतर प्रार्थना आहे म्हणून तिथे सर्वांना पोचायचं आहे.
3 वाजलेत. 1 तासामध्ये जितक्या मॅच लवकर होतील ना तितका आयोजकांना चांगला बेनिफिट राहील. तीन बॉल 7 रन. हम साथ साथ है ही भूमिका आता निभावली क्लिंटनने. उत्कर्ष म्हात्रे यावेळी आलाय मैदानाच्या आतमध्ये. काय चेंडू टाकला होता जबरदस्त. क्लिंटनचा हा नीट अँड क्लीन टर्न पाहायला मिळतोय. 4 बॉल 7 धावा. कालपासून दिवस गाजवलाय. कालचा फॉर्मॅट जरी वेगळा होता ना तरी ती दहशत आजच्या दिवसात. क्लिंटन माल्या. पुढचा बॉल. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करू शकला नाही आतापर्यंत आणि क्लिंटनचा वेल टर्न. जबरदस्त गोलंदाजी होते. 5 बॉल 7 धावा. एक षटकार आला नाही तिथून माइंडचा वापर केला. 5 बॉल मध्ये 7 धावा. जबरदस्त बॉलिंग अटॅक. ठिसून मारा केला जातोय. कधी चेंडूला बाहेर रिलीज करतोय कधी आतमध्ये. पुन्हा एकदा संत गतीने हाताळलेल्या चेंडूला प्रतीक कॅरी करतोय. तिथपर्यंत एकच धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ होईल समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 8 धावा. 3 ओव्हरमध्ये 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना येणारे 12 बॉल 43 ची गरज. 12 बॉल 43 ची गरज. घेऊया एक डीजे ब्रेक. या स्पर्धेकरता सहकार्य केलंय त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढील मॅचचा टॉस महत्वाचा आहे. नऊ धावा फलकावरती लगावलेत. 1 रन आलाय. चला आपण फक्त टॉस करतोय. मॅच असेल तो 4 ओव्हरचा. पहिल्या हाफचा मॅच 4 ओव्हर आणि दुसऱ्या हाफचा मॅच 3 ओव्हर. निलेशजी सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. यावेळी टॉस झालाय आणि इशारा देखील आहे. नो बॉल. यस. येणारा बॉल फ्री हिट. 1+1. रॉयल स्टनर मीरा रोड टॉस जिंकलाय. निर्णय काय मीरा रोड. आज येणारे संघ डिसिजन पेंडिंग घेऊन आलेत. रन झाल्यात फलकावरती 11. येणारा बॉल फ्री हिट. 1.1 चेंडू 11 धावा 1 विकेट. नेल्सन फिगर वरती विकेट जात असतो पण तो फ्री हिट बॉल आहे. बरोबर नेल्सन फिगर वरती हा देखील आउट होऊ शकला असता परंतु आहे फ्री हिट म्हणून 1.1 चेंडू 11 धावा 1 विकेट. फार कमी वेळा आकडा येतो हा. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय रॉयल स्टनर मीरा रोड टीमने. 12 धावा. प्रतीक गऱ्या परंतु डोळे बघितले तर घारे डोळे आहेत म्हणून घाऱ्या देखील म्हटलं जाते. पद्मावती ज्वेलर्सचे मालक जर या ठिकाणी उपस्थित असाल आदरणीय गिरीशजी त्यांना विनंती करेन की आपण आपल्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. त्यानंतर आदरणीय संत अँथोनी सीफूडचे मालक सुनील शेठ पाटील यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती आपण येऊन विराजमान व्हा. विलियम गोविंद पोलीस पाटील आहेत त्यांना विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती येऊन येण्याची कृपा करावी. विराजमान व्हायचंय. आदरणीय एव्हरेजजी पाटील यांना देखील विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. कॉन्ट्रॅक्टर सुरेशजी आपण देखील आमच्या
मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय टेरी टप्पा साहेबांना देखील विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. एव्हरेज गोन्साल्विस साहेबांना देखील विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. ऑन साईडला हा फटका खेळलाय. एक धाव कंप्लीट आणि सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावपळक एकनी पुढे आलंय. 13च्या घरात बॉल फेकून झालेत 5. अजमल शेख यांना देखील विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती या. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. सॉफ्ट डिसमिसल, कॉट अँड बॉल, कॅच कॅरी केलाय. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये पाहिजे आहेत आमच्यापर्यंत माहिती देत आहेत स्कोरर. 7 बॉल 38 ची गरज, 6 बॉल 38 ची गरज. त्यानंतर कॅजिस्टन मुंबईकर यांना विनंती करेन की आमच्या मंचावरती या. आणि बॉनी मुंबईकर आपण देखील या. बेशवेल, टायटस व मॅक्झम या सर्वांना विनंती करेन की आपण या. त्यानंतर रिपन पाटील, सुनील पाटील यांना देखील विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन या सर्वांनी यायचंय. यावेळी मात्र भिरकावून दिलाय. समुद्रामध्ये डायरेक्ट बॉल गेला पण तो चौकार असेल. झाल्याच पाहिजेत. अरे डेऱ्या घेऊन फिरायला आपण काय पोलीस आहे का काय? चौतीसची गरज. जागा इतकी बनवली की दुसऱ्या ग्राउंड वरती बॅटिंगला गेले. नॉन स्ट्राईक इन बॅटरला स्ट्राईक देण्याचा इरादा आहे. स्ट्राईक तुम्ही सिंगल काढून देखील देऊ शकता. थँक्यू आमचे स्वयंसेवक जी छोटी मुलं आहेत. तुम्हाला बॉलचा बॉक्स आहे. आता मात्र आरामात विकेट घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण की समोर टाइमपास होणार नाही याकडे लक्ष दिले. 3 बॉल शिल्लक आहे. एनपी स्पोर्ट उत्तन, एनपी स्पोर्ट वायसीबी उत्तन हा संघ सध्या बॅटिंग करतोय. यावेळी हा बॉल टाइमपास होणार नाही म्हणूनच डॉट बॉल. खेचलाय. जाता जाता रील्स टाकण्याकरता हा षटकार येईल. बिग हिट. अजून एक आला तर लगेच ती व्हिडिओ देखील संध्याकाळपर्यंत किंवा दुपारी अपलोड होईल. हो यावेळी मात्र डॉट बॉल आणि अशा प्रकारे एनपी स्पोर्ट वायसीबी उत्तन संघ हा मॅच जिंकलाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आपला आभारी आहोत. प्रभाकर मित्रमंडळ गोडदेव आयोजकांनी खूप खूप धन्यवाद व्यक्त केले कारण की टाइमावरती हा संघ आला, लेट आला, थेट आला. थँक्यू आपण या स्पर्धेत आल्याबद्दल. गोडदेव टीम मनापासून कौतुक, मनापासून आभार सर्व खेळाडू आणि कॅप्टनचे. मला वाटतंय एनपी वायसीबी उत्तम संघाकडे एक जादू आहे म्हणूनच तो संघ जिंकतोय. कुठून तरी जादू येते त्यांच्याकडे. चला फिल्डिंग लावायची आहे. आयोजकांनी सांगितले की 1 मिनिटाच्या आत फिल्डिंग सेट होईल आणि बॅटर देखील येईल. 1 मिनिटापेक्षा जास्त टाइम गेला तर मग काहीतरी आयोजक